सामान्य माणसांच्या कुटुंबामध्ये एकोप्याचं दर्शन घडण्यासाठी एखादी गोष्ट, एखादी घटना कारणीभूत ठरते. तशीच घटना पार्थ पवारांच्या प्रकरणामुळे पवार कुटुंबामध्ये घडलेली दिसते. पवार कुटुंब हे आता विभागलेलं आहे. शरदचंद्र पवार गटात आणि अजित पवार गटात. आणि यावेळी पार्थ पवार यांच्यावरती जमीन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर त्यांना पहिल्याच दिवशी क्लीन चिट देण्याचं काम त्यांच्या आत्या सुप्रिया सुळे यांनी केलेलं आहे. त्यानंतर अजित पवारांनी त्यांचा बचाव केला. नंतर रोहित पवार जे प्रत्येक गोष्टीमध्ये टीका करायला पुढे असतात, तेही 2 पावलं मागच होते आणि त्यांनीही पार्थ पवार प्रकरणावरती अशी मोठी काही टीका किंवा ते प्रकरण लावून धरण्याचा प्रयत्न नाही केला. त्यानंतर ज्यावेळेला शरद पवारांना ही गोष्ट विचारण्यात आली, त्यावेळेला त्यांनी गृहमंत्र्याकडे बोट दाखवलं. आता यावरून आपण लोकांनी आदर्श काय घ्यायचा? आपलं कुटुंब जपणं हे आपलं प्राथमिक काम आहे. नाहीतर गावगाड्याच्या राजकारणात किंवा कौटुंबिक कलहात आपण छोट्या छोट्या कारणास्तव एकमेकांचा विरोध करत राहतो आणि एकमेकांच्या तोंडाकडे बघत नाही. त्यामुळे जनसामान्यांनी पवार कुटुंबाचा आदर्श घेऊन आपल्या कुटुंबामध्ये सलोख्याचं नातं टिकून ठेवलं तर कौटुंबिक प्रगती नक्कीच होईल. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजितदादांवरती यापूर्वीही मोठे मोठे भ्रष्टाचाराचे आरोप झालेत. पवार कुटुंबांवरती अशा प्रकारचे आरोप होत राहतात. पण तरीही ही लोक कुटुंब म्हणून एक राहून त्या आरोपांना सामना करतात, त्या आरोपांचा त्यांना सामोरे जातात आणि त्यानंतर कौटुंबिक एकता, नंतर त्याचं सख्य एकमेकांचं नातं तुटू न देण्यापुरतं मर्यादित ठेवतात आणि त्यामुळे हे कुटुंब प्रगतीवरती आहे. जनतेचा तोटा होतं ही वेगळी गोष्ट आहे, पण कौटुंबिक हित लक्षात घेता पवार कुटुंबाचा आदर्श घेणं हे सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे. अशा आदर्शवादी कुटुंबाचं किंवा त्यांचं नात्याचं आपण उदाहरण सर्वांना देऊ शकतो की नाती कशी जपायला हवीत आणि त्याच पद्धतीनं कौटुंबिक तुमचा वारसा जपून आपण प्रगती कशी करायला पाहिजे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घराने पवार कुटुंबाचा आदर्श घेणं गरजेचं आहे. त्यामुळे होणारे फायदे असे की कौटुंबिक कलह कमी होतील. त्याच पद्धतीने आर्थिकदृष्ट्या कुटुंबासाठी ज्या फायद्याच्या गोष्टी आहेत त्यासाठी सगळे कुटुंब एकत्र येऊन काम करतील. त्यामुळे चुलत्या पुतण्यामधली भांडणं असतील, भावकी भावकीमधली भांडणं असतील, घरामधली भांडणं असतील सख्या भावांची, ते कमी होऊन आपली घरं म्हणजे जनसामान्यांची घरं ही प्रगतीपथावर जाण्यासाठी मदत होईल. त्यामुळे सर्वांनीच पवार कुटुंबाचा आदर्श घेणं गरजेचं आहे. कौटुंबिक हित जपणारे महाराष्ट्रात असे अनेक कुटुंब आहेत आणि अशाच घराण्यांमध्ये महाराष्ट्राची सत्ता किंवा सत्ता केंद्र हे विभागलं आहे. सर्वांना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर यामध्ये काहीतरी बदल होईल अशी अपेक्षा होती. स्वतःचं हित जपणारी अनेक कुटुंब भाजपमध्ये येत आहेत. भाजपमधले नेते हिरहिरीनं त्यांचं पक्षांतर करून घेत आहेत. पण याचा तोटा सामान्य जनतेला भोगावा लागेल. ज्या घराण्यांना कंटाळून किंवा त्यांच्या स्वहिताच्या स्वकुटुंबाच्या राजकारणाला कंटाळून जनतेनं भाजपला निवडून दिलं होतं, अशा जनतेला आता भाजप सरकारकडून धोकाच मिळत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? आता जनतेसमोर इकडे आड आणि तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली आहे का? कमेंट करून कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.